दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ पेनमध्ये आज लक्षवेधी आंदोलन. दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ आवाज पेनच्या मंचाच्या वतीने मंगळवार दिनांक 21 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता गांधी मंदिर वाचनालय ते पेन नगर परिषद चौक दरम्यान अहिंसक लक्षवेधी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवक युवती पालक आणि नागरिकांनी या आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांवरील कारवाईला निषेध नोंदवला. यावेळी नगरपालिकेसमोरील चौकात जमून आंदोलकांनी घोषणा देत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. युवक युवती विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते या आंदोलनावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी किरण बांधनकर सह तेज मराठी न्यूज पेन रायगड. प्रत्येक वेळेला आवाज येतात, प्रत्येक आंदोलन करतात. पण मला वाटते आज जो इथे वर्ग उभा आहे तरुण वर्ग त्यांनी सांगितलं 20 जणांनी आत्महत्या केली 20 पोरांनी. तर मी तर म्हणेन आपण आता उभे आहोत ते आहे हुतात्मा चौक इथे आपण उभे आहोत. आणि माझ्या मते ते 22 जण आहेत ते हुतात्मा झालेत. ते का हुतात्मा झालेत? त्या सगळे तरुण येतात त्यांना जागरूक करण्यासाठी, त्यांना जागे येण्यासाठी हुतात्मा झालेत. आणि आज ज्या इथे लोक आलेली आहेत ना, ही 100% ते 80 कोटी जे फुकट राशन घेतात ना ही लोक नाही आहेत. हे काबार कष्ट करून त्यांच्या आई वडिलांनी ना पोरांना मोठं केलं, ज्यांना शिक्षणाची आवड आहे हे तरुण म्हणजे इथे आहेत. बाकी सगळे 80 कोटी आहेत ना ते त्यांच्या मुलाबाळांना घेऊन आज आपल्या घरी झोपलेले आहेत. हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आता आंदोलन चाललंय तिथे जंतर मंतरवरती त्याचा एकच उद्देश आहे तरुण. आणि मी आज इथे पोलीस प्रशासनाला विनंती करतो की साहेब तुम्ही त्याचा डोळे उघडून बघा, छत्र प्रत्याने बंद करा. आणि इथे तुम्ही मला फक्त सांगा की या तरुण पण तुम्ही इथं बघितलं तरी 80% पोरं की तरुण वर्ग आहेत हे स्वतःच्या शिक्षणासाठी न्याय हक्कासाठी इथे आलेले आहेत. आणि हे 100% देशप्रेमी म्हणून टॅग लावू नका. जर देशद्रोही जे असतील बोलतील ना व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती 100% ते स्वतः देशद्रोही आहेत. त्यांना देशाची चिंता नाहीये, देशाच्या भविष्याची चिंता नाहीये. सुशिक्षित असणं हे प्रत्येकाची गरज आहे. प्रत्येक आईवडिलांना वाटतं की माझ्या पोरांनी उच्च शिक्षित व्हावं, पण सुशिक्षित होऊन 0% आहे. जास्त काही बोलणार नाही, बोलायला बरेच नाही आहेत. आणि आज खरा तरुणांचा आहे, पण काही मुद्दे तरुण राहू शकतात. त्याच्यामुळे आम्हाला हे बोलणं अनिवार्य आहे. हे पुन्हा एकदा तुमच्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जाहीर पाठिंबा दिलेला आहे. मी आज पेन तालुका प्रमुख म्हणून इथे उपस्थित आहे. तालुका प्रमुख म्हणून देखील आणि 2 मुलींचा बाप म्हणून देखील मी इथे तुम्हाला आश्वासन देतो की 100% या आंदोलनाचा पॉझिटिव्ह रिप्लाय येईपर्यंत आम्ही कायम तरुणांसोबत राहणार आहोत. एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आहे एवढंच सांगायचं आहे की पूर्वी इंग्रजांनी लाठीचार्ज केला होता. ते परके होते पण त्यांनी लाठीचार्ज केला. पण हे आताचं जे प्रशासन आहे इंग्रजांपेक्षा निर्लज्ज आणि निधडे आहेत की त्यांनी आपल्याच मुलांवरती अमानुषपणे लाठी हल्ला केलाय. अरे काय मागितलं त्यांनी? फक्त मागितलं शिक्षणासाठी योग्य ते शिक्षण मिळावं, त्या शिक्षणाची पारदर्शकता असावी. आणि तुम्ही काय दिलं तर लाठीचार्ज दिलात. अशा सरकारला आपण ही तरुणाई जागेवर ठिकाणा आणेल आणि आम्ही त्यांना सर्वतोपरी पाठिंबा देऊ आणि सदैव त्याच्या पाठीशी उभे राहू. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर रेखा प्रकाश कारंडे. मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सांगू इच्छिते की तुम्ही जे शैक्षणिक धोरण जे राबवलं लास्ट टाईम ते सुद्धा अमानुष होतं. आणि आत्ता जे जंतर मंतरवर झालं आहे ते सुद्धा अमानुष पद्धतीने चालू आहे. आणि हे ताबडतोब बंद करा, नाहीतर आम्ही सगळे रस्त्यावर उतरू जसं आत्ता उतरलो. आणि आमच्या शिक्षणाचा आम्हाला अधिकार आहे आणि आम्हाला आंदोलन करायचा सुद्धा अधिकार आहे. तुम्ही या प्रकारे जे आंदोलन शांततेच्या मार्गाचे चालू आहे ते बंद करायचा प्रयत्न जो केला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि याचा आम्ही सर्व निषेध करतो. जिंदाबाद जिंदाबाद, युवा शक्ती जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. रास्ते सुने पड़ते जब रास्ते सुने पड़ते हैं तब संसद आवारा होती है. जब रास्ते भीड़ से भरे होते हैं, जब रास्ते भीड़ से भरे होते हैं
संसद पर ताले पड़ते हैं, संसद पर ताले पड़ते हैं. मारहाण का झाली गेली 1 महिना माझा जो विद्यार्थी वर्ग कुठलाही झेंडा, कुठलाही पक्ष, कुठलाही गट न घेता शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत होता. त्याला मारहाण केली. 20 जुलै 2026 हा इतिहासामध्ये एक काळा दिवस लिहिला जाईल की ज्या काळ्या दिवशी सरकारने या विद्यार्थ्यावर अमानुष मारहाण केली. अमानुष मारहाण कशी होती? पोलीस माझे बांधव आहे, सगळे पोलीस तसे नसतील, पण पोलिसांनी जी मारहाण केली, जो लाठी हल्ला केला, कमरेच्या खाली लाठी हल्ला करण्याचे आदेश असतात. कारण मी पोलीस भरती आयोजित केलेली आहे, मोफत पोलीस भरती आयोजित केली आणि 126 पोलीस रायगड जिल्ह्यामध्ये मी मोफत भरती केलेले. लाठी हल्ल्याचा आदेश, कमरेखाली लाठी मारणे. पण काही पोलिसांनी, सर्व पोलीस नाही, जो लाठी हल्ला केला त्याला अंकुशीदार खिळे लावले होते. अशा या सरकारचा निषेध करतो. काही असे बनावटी पोलीस आले होते की त्यांच्याकडे नेमप्लेट नव्हती, त्यांची बनावट त्यांची नेमप्लेट नव्हती. असे बनावट गुंडेगर्दे येऊन त्यांनी माझ्या युवकांना मारहाण केली. जे बॅरिकेड लावले होते त्या बॅरिकेडमध्ये इलेक्ट्रिक फॅन सोडलेला होता. त्याच्यामुळे कालचा 20 जुलै हा इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदवला जाईल, लोकशाहीवर कलंक म्हणून नोंदवला जाईल. त्याचबरोबर मित्रांनो, कालचा 20 जुलै हा एक ऐतिहासिक दिवस आहे. कारण गेली 75 वर्ष जर आपण आंदोलनाचा इतिहास काढून बघितला तर हे देशात घडलेलं पहिलं आंदोलन आहे की जे फक्त शिक्षक झालं. पण यापूर्वी जे प्रकाश नारायण यांनी आंदोलन केलं होतं, पण ते शिक्षणासाठी नव्हतं, ते गुजरातमध्ये घडलेल्या कॅन्टीनमधल्या भ्रष्टाचारा संदर्भात होतं. त्याच्यामुळे ही युवा शक्ती, तिच्यात काय ताकद आहे, तिला तुम्ही कॉकरोच म्हणला, पण ते कॉकरोच काय झाले की कॉकरोच कुठलाही पक्ष, कुठलाही झेंडा, कुठलाही गट, कुठलाही नेता न घेता आज त्यांनी या सरकारला नमण्यास भाग पाडलं की सरकार झुकती है, सरकार झुकती है, झुकाने वाला चाहिए.